छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, महायुतीचा। व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय सूर्यकांती दळवी साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय केदारजी साठे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रीतमजी रुखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशीभाऊ, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय ह्या महायुतीच्या सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित जमलेला सर्व जनसमुदाय, बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या सर्वांना सन्माननीय शिंदे साहेबांचं आज मार्गदर्शन ऐकायचंय। मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना शब्द देतोय की साहेब, ज्या वेळेला 23 तारखेला निकाल लागेल, या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकला असेल याबद्दल तीन मात्रही शंका मनामध्ये ठेवू नका। तीन दिवसापूर्वी याच मैदानावरती एक सर्कस आलं होतं। त्या सर्कसामध्ये काही लोकांनी माकड उड्या मारल्या, परंतु शिंदे साहेब, आपली दापोली मतदारसंघामधली जनता ही साक्ष आहे। या सर्वांच्या साक्षीने दापोली मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 3,500 कोटीपेक्षाही जास्त विकास कामं आपण पूर्ण केलेली आहेत, ह्याचे साक्षीदार आम्ही सर्व आहोत। दापोली मतदारसंघामधली जनता ही विकास कामांसोबत राहील। आम्हाला जातीपातीचे राजकारण आम्हाला कधी कळलं नाही, आम्हाला माहित नाही। आमच्या गावामध्ये भांडण लावणाऱ्या व्यक्तीला आम्ही गावाच्या वेशीपासून लांब ठेवलेलं आहे आणि आज आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या सोबत आहोत हे सांगायला आज एवढा सगळा जनसमुदाय जमलेला आहे। मला अजूनही तो दिवस आठवतोय, ज्या वेळेला सन्माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, शिवसेना वाचवण्याकरता त्यांनी उठाव केला। त्या उठावाच्या मध्ये जेव्हा मी निर्णय घेतला, माझ्याकरता तो निर्णय अतिशय कठीण होता। ज्या 50 आमदारांनी तो निर्णय घेतला, त्या सर्व 50 आमदारांमध्ये सर्वात तरुण आमदार मी होतो। पहिल्या टर्मचा मी आमदार होतो। माझं भवितव्य समोर मला दिसत असताना देखील मला तो निर्णय घेण्यामध्ये मला कठीणता येत होती, दडपण होतं, भीती होती, परंतु त्या भीती माझ्या मनामध्ये काढण्याचं काम सन्माननीय शिंदे साहेबांनी केलं। मला आत्मविश्वास दिला की योगेश, तू निर्णय घे, तुझ्या मतदारसंघाला न्याय द्यायचं काम मी करेन आणि तो न्याय माझ्या मतदारसंघाला मिळाला, माझ्या मतदारसंघामधल्या शिवसैनिकांना आज मिळालाय, ह्याचं मला खरोखर समाधान आहे। शिवसैनिकांना दुसरं काय हवं होतं? आमची अपेक्षा फक्त एवढीच होती। आज प्रत्येक शिवसैनिक आमदारापर्यंत विकास कामांची अपेक्षा घेऊन येतो, निवेदनं घेऊन येतात। आज मंडंगणात मी घर केलेलं आहे, दापोलीमध्ये माझं मध्यवर्ती कार्यालय आहे, खेडला माझं घर आहे। 30-40 किलोमीटरचा प्रवास करून समोर सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करून स्वतःच्या खिशामधले पैसे खर्च करून आमदाराकडे निवेदन घेऊन येतात की आमची विकास कामं व्हावीत, परंतु ही विकास कामं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना होत नव्हती। आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना न्याय त्यांनी दिला नाही, तो न्याय आमच्या शिंदे साहेबांनी दिला, महायुतीच्या सरकारने दिला, फडणवीस साहेबांनी दिला आणि आज अजितदादा आम्हाला तो न्याय देत आहेत। होय, आज विकास कामं होत आहेत, आम्हाला विकास कामं हवी आहेत। आज हे कोकण मागे का राहिलं, आमचं कोकण मागे का राहिलं, ह्याचं आत्मपरीक्षण त्याला उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या कोकणाला त्यांनी न्याय दिला नाही। कोकण म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे कोकण, हे समीकरण होतं। हे समीकरण जपण्याचं जबाबदारी त्यावेळेला उद्धव ठाकरे यांची होती, पण त्यांनी ते केलं नाही। आपल्याकडे एकही त्यांनी रुपया दिला नाही, त्या उलट आपल्या विरोधीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। शिवसेना संपण्याचा विडा त्यांनी उचलला होता, ती शिवसेना आज शिवसैनिकांनी आपल्या साक्षीने तिथे वाचवलेली आहे। मला अधिक वेळ घ्यायचा नाही, परंतु शिंदेसाहेब, ज्यावेळेला आपण हा निर्णय घेतला, दापोली मतदारसंघामधल्या एकही शाखा प्रमुखांनी, एकही गटप्रमुखांनी, एकही शिवसैनिकांनी आपली साथ सोडली नाही। सर्व शिवसैनिक आज आपल्या सोबत आहेत। आजची सभा ही शिवसैनिकांची सभा आहे। मागची 2 दिवसापूर्वी सभा झाली,
ते तिथे शिवसैनिक नव्हते, फक्त नाव पुरतं फक्त भगवा होता. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय, आपण मला जी जबाबदारी दिलेली होती मागच्या 5 वर्षांमध्ये पार पाडण्याचा मी प्रयत्न केलाय. मग ह्या पहिला 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये आपण रस्ते, नळपाणी योजना ह्या मूलभूत सुविधांवरती आपण लक्ष दिलं. परंतु पुढची 5 वर्ष ही रोजगाराची असतील, पुढची 5 वर्ष ही उद्योगाची असतील, पुढच्या 5 वर्ष आपण एमआयडीसी आणणार, पुढची 5 वर्ष माझ्या महिला भगिनींचे, महिला बचत गटांना ताकद देण्याची असतील, पुढची 5 वर्ष ही लघु उद्योगांची असतील. माझ्या मतदारसंघामधला, कोकणामधला तरुण नोकरी चाकरीसाठी, पोटासाठी पाण्यासाठी जो शहराकडे वळलेला आहे तो पुन्हा माझ्या मतदारसंघात आला पाहिजे, तो पुन्हा कोकणामध्ये आला पाहिजे. असं काय माझ्याकडून केलं जाईल हा शब्द आपण सर्वांना देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.